की माननीय मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग व माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, मी श्रावणी नगरकर, सर्वांना मराठी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मराठी दिवस या निमित्ताने मी तुमच्या समोर सफदर हशमी यांनी लिहिलेली कविता व दासू वैद्य यांनी मराठीत अनुवादन केलेली पुस्तकं सांगतात गोष्ट ही तुमच्या समोर सादर करणार आहे. पुस्तकं सांगतात गोष्ट वाहून केलेल्या दिवसांची, युगायुगांची, विश्वाची, माणसांची, आजची, कालची, उद्याची, एका एका क्षणाची. झाड हिरव्या पानांनी सळसळावं अशा सुखाची, झाड हिरव्या पानांनी सळसळावं अशा सुखाची, निष्पर्ण कांतीच्या एकाकीपणासारख्या दुःखाची. विद्याताई बाप मेलेल्या मुलाची, जिंकलेल्या रणाची, हरलेल्या मनाची, श्वासाची, देशाची पुस्तकं सांगतात गोष्ट. मग ऐकणार ना गोष्टी पुस्तकांनी सांगितलेल्या. पुस्तकं काही सांगू इच्छिता, तुमच्या सावलीत रांगू इच्छिता. पुस्तकं काही सांगू इच्छिता, तुमच्या सावलीत रांगू इच्छिता. पुस्तकात पक्षाची चोच बोलते, पुस्तकात हिरवगार रान हलते. पुस्तकात असतो झऱ्याच्या पाण्याचा उखळपणा, पुस्तकात दिसतात पऱ्या बागडताना. पुस्तकात असतो क्षपणास्त्रांचा विध्वंस, काळ्या कृत्यात बुडालेला महाभारतातील कंस. पुस्तकातल्या शब्दांना करुणेची झाक आहे, सर्वे संतू निरामय विज्ञानाची हाक आहे. पुस्तकं म्हणजे वसुधैव कुटुंबकम, आयुष्य पथावरचा नया कदम. मग येणार ना तुम्ही या रस्त्यावरून चालण्यासाठी? छे हो, रस्त्यावरून ही वाट मुळीच अवघड नाही. रस्त्यावरून चालताना जसं आपण दुकानाच्या पाट्या वाचतो तेवढ्या सहज पुस्तकं वाचायची. अहो, वाचायला तर लागा म्हणजे पोहोचाल हव्या त्या ठिकाणी. पुस्तकं काही सांगू इच्छिता, तुमच्या सावलीत रांगू इच्छिता. पुस्तकं काही सांगू इच्छिता, तुमच्या सावलीत रांगू इच्छिता. पुस्तकं सांगतात गोष्ट. धन्यवाद.